आजचा दिवस आठवड्याचा पहिला दिवस होता आणि अर्थातच हा दिवस एकदम बोर असा होता. कोणत्याही प्रकारे मुवमेंट आज मार्केटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली नाही. फक्त सकाळी थोडंसं गॅप अप ओपनिंग झालं आणि त्याच ठिकाणी मार्केट आपल्याला थोडं वर खाली होताना दिसलं. तर मग आता नेमकी काय होणार उद्याची आपली एक्सपायरी? कारण आता मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी नेमकी काय एक्सपायरी होते ते आपल्याला जाणून घ्यायचं. त्याकरता सगळा व्हिडिओ आपण पूर्णपणे बघूया. चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आता पहिल्यांदा आपण बघूया की आज नेमके आपल्या मार्केटमध्ये एफआयने डीआयने काय काय केलं आहे. हा डाटा जर आपण बघितला तर डाटा आपल्याला काय सांगतोय बघा. एफआय डीआयचा जो डाटा आहे तो डाटा काय सांगतोय? तो डाटा सांगतोय का आज एफआयने कॅश मार्केटमध्ये 1268 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. पुढे इंडेक्स फ्युचरमध्ये 222 करोड रुपयाची खरेदी केली, पण त्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीपर्यंत निफ्टी फ्युचर विकले असतील आणि आपला बँक निफ्टी फ्युचर बाय केले. स्टॉक फ्युचरमध्ये 1660 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. म्हणजे जर आकडा जर आपण बघितला तर हा नेट जो आकडा दिसतोय आपल्याला तो आकडा आहे अराउंड जवळजवळ साधारणतः 3000 करोड रुपयाचा. पुढे इंडेक्स फ्युचरमध्ये बघूया तर आपल्या इंडेक्स फ्युचरमध्ये दिसतंय का साधारणतः आपला जो निफ्टी बँक आहे आणि त्यामध्ये 70 करोड रुपयाची फक्त खरेदी केली आहे. म्हणजे बघा एवढा मोठा निफ्टी फ्युचर मध्ये फक्त 70 करोड रुपयाची खरेदी ही केलेली आहे आपल्याकडे डीआयने, सॉरी आपल्याकडे एफआयने. यावरून मार्केटमध्ये किती कमी व्हॉल्यूम आज होता आपण ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. त्याची परिणिती आपण बघतोय बघा. आणि मला इथं हे मोठं गणित वाटतंय बघा. या ठिकाणी बघताय तुम्ही फक्त 44 पॉईंट निफ्टी पाडलाय, पण जो विक्स आहे जवळजवळ 2.25% वाढलाय. आणि त्यानंतर इंडेक्स जर आपण बघितले तर इंडेक्स मध्ये आपण बघू शकतो काय काय दिसतंय बघा. सगळे इंडेक्स मध्ये सगळे आपल्याला काय दिसतोय, झोल दिसतोय सगळा. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर वातावरण कसं दिसतंय एकदा बघूया आपण इंडेक्सचं. ओके, आता इथे बघा आपला निफ्टी मायनस मध्ये आहे आणि त्यानंतर आपला निफ्टी आयटी जवळजवळ त्या ठिकाणी 0.5% खाली आहे. फार्मा पण खाली आहे 0.5%. निफ्टी ॲटो सेक्टरही जवळजवळ त्या ठिकाणी खाली दिसते 0.5%. आणि त्यानंतर आपला निफ्टी मीडिया जवळजवळ त्या दिसतो खाली 0.5%. पण बाकीच्या सेक्टरमध्ये कुठे काही विकनेस नव्हता. म्हणजेच जे काही वातावरण आहे ना, म्हणजे कभी खुशी काही गम, तर ह्या प्रकारचं वातावरण आपल्या मार्केटमध्ये बघायला भेटलं. पण आता मग आपल्याला मार्केटमध्ये नेमकी निफ्टीमध्ये उद्या काय करायचं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके, तर आता निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते तर आपण जाणून घ्यायचं. त्याकरता आपल्याला निफ्टीचा चार्ट जो आहे तो चार्ट आपण या ठिकाणी बघूया. चार्ट जर आपण बघितला तर हा चार्ट आपल्याला काय सांगतोय बघा. चार्ट आपल्याला काही सांगत नाही. चार्ट कन्सोलिडेशनच्या झोन मध्ये आहे. एका नॅरो रेंज मध्ये दिवसभर आपल्याला मार्केटमध्ये काम करताना दिसलं. मार्केट बघा आज 15 तारखे होती आणि या 15 तारखेचा जर आपण हा चार्ट जर बघितला तर आपल्याला त्या ठिकाणी एका फक्त साधारणतः असं आपण म्हणू शकतो 40 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टीनं कामकाज केलं. तर म्हणजे ना मोठी मुवमेंट, ना आपल्याला फॉल आणि पण ना तेजी. आणि आता वीक जर आपण हा इथे मी आपल्या याच्याला फिबोनाचीचा टूल्स आहे तो टूल्स मी या ठिकाणी लावलाय. ओके, हा टूल्स जो इथे आपण लावलाय फिबोनाचीचा टूल्स आपण जरा थोडं वन डे टाइम फ्रेम वरती टाकूया म्हणजे आपल्याला दिसेल, लवकर कळेल. ठीक आहे, हा टूल्स आपण या ठिकाणी फिबोनाचीचा लावलाय. हा फिबोनाचीचा टूल्स आपण या ठिकाणी टाकलाय आणि जरा याला आपण हे जे सिग्नल आहेत ते कमी करूया. आता इथे आपण बघतोय आपल्याला ह्या ठिकाणापासून मार्केटला दिसतंय रिजेक्शन. हे जे रिजेक्शन दिसतंय तर आपल्याला इथे रिजेक्शन झालं होतं, इथे झालं होतं रिजेक्शन. आणि तर इथून जे काय आपल्याला दिसतं रिजेक्शन झालेलं, तर हे कंटिन्युअसली आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्शन होताना दिसते मार्केटमध्ये. आता बघा इथे रिजेक्शन झालं, इथे रिजेक्शन झालेलं आहे. तेव्हा आता हे जे काय रिजेक्शन आहे आणि त्याचा जो पॉइंट आहे 25,157. मग आता एकंदरीत आपण जे काय आपलं मार्केट आहे जोपर्यंत आपण याच्या वरती जात नाही तोपर्यंत जी काय मोठी तेजी म्हणतो आपण ती तेजी आपल्याला त्या ठिकाणी साधारणतः येण्याची शक्यता नाहीये. तोपर्यंत मार्केट असंच आपल्याला कन्सोलिडेशनच्या झोनमध्ये राहील असं वाटतंय. तेव्हा हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात ठेवा आपल्याला 25,157चा. ठीक आहे, आणि खाली बाय करण्यासाठी आपल्याला जेवढ्या 25,000च्या जवळचा सपोर्ट आहे, 25,000 सपोर्ट आहे आपल्यासाठी.
आपला जो आता पहिला सपोर्ट 25,025 आहे, पण आपण राऊंड फिगर 25 किंवा 24,960 पकडूया. जर ह्या रेंजला जर आलं तर त्या ठिकाणी एक आपला याच्याला बायचा चान्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि थोडं आता आपण जे आहे आपण थोडंसं परत जाणून घेऊया आपल्या बँक निफ्टी विषयी. ओके, आता हा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तर हा जरा थोडासा चार्ट आपल्याला इथे बघूया. आपला बँक निफ्टी BANKNI FTY बँक निफ्टीचा इंडेक्स. आता बघा हा जो बँक निफ्टीचा इंडेक्स आहे तर हा बँक निफ्टीचा इंडेक्स आपल्याला थोडासा होता पॉझिटिव्ह बरं का, पण तोही शेवटी आपण बघतो बघा आज त्यांनी जो काही टॉप मारला 55,000चा टॉप मारलाय, क्लोजिंगला त्यांनीही आपल्याला त्या ठिकाणी तोही आपल्याला धारेशाही होताना दिसला. तर एकंदरीत ह्या अशा प्रकारचं सगळं मार्केटमध्ये माहोल होता. आणि मग आता हा माहोलमध्ये आपण बघूया का बाबा बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते. तर आता हा जो बँक निफ्टीचा आपल्याला इथे माहोल दिसतोय तोही आपण बघतोय जरा थोडासा आपल्याला वरच्या लेवलपासून आज प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली. आता ही जी कन्सोलिडेशनची जी काही आपली साधारणतः होता झोन तो होता आपला साधारणतः 54,600 ते 54,800 पर्यंतचा जो कन्सोलिडेशनचा झोन होता तो झोन आपण बघतोय का मार्केटने आपल्याला या ठिकाणी तोडला. त्यानंतर वरती पण गेलं 55,000चा टॉप पण मारला, तुम्हाला दिसतोय 55,000चा टॉप पण मारलेला आहे. आणि हा 55,000 टॉप मारल्यानंतर परत आपल्याला त्या ठिकाणी मार्केटने जी काही खाली मुवमेंट दिलेली आहे, जी काय आपल्याला मुवमेंट खालच्या साईडला दिली आहे तर ती मुवमेंट आपण बघतोय. तर त्या मुवमेंट नुसार आपल्याला इथे जो 55,000चा झोन आहे तो आपल्याला काम रेजिस्टन्स करणार आहे. ओके, त्याला आपण थोडासा आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आहे तो आपण वापरूया. बघा इथून आपल्याला करेक्शन चालू झालं होतं, त्यानंतर आपण इथपर्यंत खाली आलो होतो. ठीक आहे, आता याला आपण थोडं पुढे घेऊया. तर या ठिकाणी आपण बघतोय बघा इथे आपल्याला दिसतंय का हा झोन आपल्याला रेजिस्टन्सचा आहेच 55,121चा. आणि आज जो काय आपण टॉप मारलाय तो टॉप बरोबर अराउंड जो त्याच ठिकाणचा मारलेला आहे 55,055च्या आसपासचा टॉप जो आहे तो आपण या ठिकाणी मारलाय. आणि मग आता इथून पुढं काय, तर मग आपल्याला 55,121च्या वरती जर गेले तर चांगली तेजी आहे आणि 55,600च्या आसपास आपण जाऊ शकतो. बाय करायचं असेल तर थोडं करेक्शन जर आलं 54,600च्या आसपास आपण या ठिकाणी त्याला बाय करू शकतो. आपण या रेंजला त्याला बाय केल्यानंतर आपल्याला तिथून चांगल्या प्रकारे मुवमेंट वरती आपल्याला बघायला भेटू शकते. तेव्हा आपल्याला हे पण जो काय आहे झोन तो झोन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, तेव्हा मग आता आपल्याला हे मी सांगितलेलं आहे का आपल्याला याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते, किंवा आपल्याला बँक निफ्टीची मुवमेंट जी आहे ती काय असणार आहे तर इथं ही तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. आणि आता जरा थोडंसं आपण बघूया का बाबा आपल्या डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये काय चालू आहे, आपण ते थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर बघा आता इथे आपण आलेलो आहोत डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये, तिथे काय चालू आहे. ठीक आहे, आता इथे आपण बघतोय काय काय दिसतं आपल्याला. तर हा डाव जोन्स जो आहे 17 पॉईंट वरती आहे आणि जो नॅसडॅक आहे तोही त्या ठिकाणी जवळजवळ 190 पॉईंट वरती आहे. ग्लोबल माहोल चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आपल्याच मार्केटमध्ये आहे. ओके, आणि जर कम्युनिटीमध्ये बघतोय आपण तर सगळ्याच कम्युनिटीमध्ये तेजी आहे, सोन्यामध्ये, चांदीमध्ये, त्याच्यानंतर आपण कॉपर बघतोय, नॅचरल गॅस आहे, क्रूड ऑइल वगैरे सगळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तेजी बघायला भेटते. म्हणजे कुठेही काय असं वीक मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. ओके, तेव्हा मग आपल्याला जायचंय थोडंसं आता आपला याचा निफ्टीचा जो काय आपला वाय डाटा आहे तो एकदा आपण जाणून घेऊया. काय आपल्याला वाय डाटा काय सांगतोय, एकदा तो आपण बघितला तर म्हणजे मग आपल्याला इथे हा आपला व्हिडिओ संपवायला. ठीक आहे, आता हा जो वाय डाटा आहे हा ए बाबा चल पटकन ओपन हो. आला, त्यालाही पण वेळ लागतो यायला बघा. तो पण म्हणतोय बाबा येऊ का नको येऊ का नको येऊ का नको, अशी मुवमेंट झाली. सोन्याने आज बघा नवीन लाईफ टाईम मारलाय
जो $37चा जो भाव आहे तो सोन्याने क्रॉस केलाय. $37 कशाला म्हणतात? $3700चा भाव सोन्याने त्या ठिकाणी क्रॉस केलाय. आता या ठिकाणी वाय डाटा आपण बघूया काय दिसतोय आपल्याला. तर ऑप्शन डाटा जो आहे, ऑप्शन चेन आपण म्हणतो त्याला. बघा ह्या ठिकाणी 25,000ला जर तुम्ही बघितलं तर 25,000च्या ठिकाणी जवळजवळ 3.25 करोडच्या आसपास पुट शॉट आहे. आज नवीन 22 लाख ऍडिशन झाले. कॉलमध्ये जवळजवळ 1.5 करोड कॉल शॉट आहेत. म्हणजे 25,000चा सपोर्ट जो आहे तो मार्केट घेण्याची शक्यता आहे. म्हणजे तिथून आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटू शकतो चांगल्या प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर 25,100 जो आहे तो आपल्यासाठी काम रेजिस्टन्स करणार आहे. त्या ठिकाणी कॉलवरती आपल्याला 2.28 करोड कॉल शॉर्ट आहे. आज एका दिवसामध्ये जवळजवळ 1.15 करोड कॉल नवीन शॉर्ट झाले. पुटमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी आपल्या पुटमध्ये 38 लाख नवीन पुट त्या ठिकाणी आज शॉर्ट झालेत. फक्त 2.25 लाखाच्या आसपास पुट शॉर्ट आहेत, पण जवळजवळ सेम टू सेम आहे. म्हणजे आपल्याला 25,100च्या ह्या लेवलला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन, म्हणजे 25,100च्या वरती जायचं नाही आणि 25,000च्या खाली पण जायचं नाहीये, अशा प्रकारची कंडिशन मार्केटमध्ये असणार आहे. त्यामुळे कन्सोलिडेशन राहील आणि या कन्सोलिडेशन मध्ये आपले जे काय असतात कॉल पुट ऑप्शन वगैरे त्याचा प्रीमियम डिके होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. आणि तेव्हा एकंदरीतच आता इथे आपण थांबतोय. हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत जा. ओके. आणि त्यामुळे इथे थांबतोय आणि आता परत भेटू आपण नवीन विषयासह.